एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. जून 2023च्या चालू घडामोडी आपण त्या ठिकाणी बघतोय आणि आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करणार आहोत, तो म्हणजे संरक्षण. सुरू करूया आजचं आपलं एक्साइटिंग लेक्चर. पहिली न्यूज जी आहे ती एका क्षेपणास्त्राच्या चाचणीविषयी आहे. आयोगानं जेव्हा अलीकडं क्षेपणास्त्रांच्या चाचणीविषयी प्रश्न विचारलेले आहेत तेव्हा खूप प्रिसाइजली आणि खूप एक्झॅक्टली प्रश्न विचारायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या क्षेपणास्त्राचं नाव देऊन त्या क्षेपणास्त्राची चाचणी नक्की कोणत्या दिवशी झाली इथंपर्यंत आयोगानं त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. ओके, सो त्याच संदर्भानं आपण बरेच डिटेल्स त्या ठिकाणी बघणार आहोत. सो क्षेपणास्त्राचं नाव आहे अग्नी-1. अग्नी हे जमिनीवर मारा करणारं हे एक बॅलिस्टिक मिसाईल त्या ठिकाणी आहे. या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी त्या ठिकाणी झालेली आहे 1 जून 2023ला. त्यामुळे तारीख तुम्हाला चांगली लक्षात ठेवायची. एकतर तुम्हाला तारीख देतील आणि क्षेपणास्त्राचं नाव विचारतील किंवा क्षेपणास्त्राचं नाव देऊन त्या ठिकाणी चाचणीची तारीख त्या ठिकाणी विचारू शकतात. सो 1 जून 2023 रोजी APJ अब्दुल कलाम बेट जे बालासोर ओडिशा या ठिकाणी आहे तिथंच या ठिकाणी चाचणी झालेली आहे. जनरली चाचणीचं ठिकाण जे आहे ते हेच आहे, त्यामुळं वेगळं कुठल्याही क्षेपणास्त्राच्या चाचणीचं ठिकाण लक्षात ठेवण्याची काही गरज नाही. 700 ते 1200 किलोमीटर इतका त्याचा पल्ला त्या ठिकाणी आहे. जमिनीवर मारा करणारं मध्यम पल्ल्याचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र त्या ठिकाणी आहे. सो ह्याचा जो काही पल्ला आहे तो मध्यम पल्ला त्या ठिकाणी आहे. 500 किलोमीटरच्या आसपासचे जे काही क्षेपणास्त्र आहेत त्यांना कमी पल्ल्याचे म्हणतो. 500 ते 1,500-2,000 पर्यंत आपण मध्यम पल्ल्याचे आणि तिथून पुढे त्या ठिकाणी आंतरखंडीय वगैरे आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. ओके, येस. सो जमिनीवर मारा करणारं मध्यम पल्ल्याचं हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र त्या ठिकाणी आहे. येस. नंतर आणखीन एक क्षेपणास्त्र आहे जे अग्नी सिरीज मधलं आहे. त्या क्षेपणास्त्राचं नाव आहे अग्नी प्राईम. त्याला अग्नी P असं देखील म्हणतात. सो अग्नी P फॉर प्राईम या क्षेपणास्त्राची देखील यशस्वी चाचणी झालेली आहे 7 जून 2023ला. सो लक्षात ठेवा, दोन्ही अग्नी सिरीज मधल्या क्षेपणास्त्राची चाचणी ही जून महिन्यामध्ये झाली आहे. अग्नी 1ची 1 जूनला त्या ठिकाणी झालेली आहे. सो लक्षात ठेवायला पण तसंच आहे बघा, 1 मधलं 1 जून असं तुम्ही त्या ठिकाणी कन्सिडर करू शकता आणि अग्नी प्राईम 7 जून 2023ला आहे. त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी अग्नीची क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती, APJ अब्दुल कलाम बेट बालासोर ओडिशा मधलं ठिकाण आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची चाचणी आत्तापर्यंत ही 4थी चाचणी होती, पण याच्यापूर्वी 3 वेळा जेव्हा चाचणी झाली तेव्हा ती रात्रीच्या वेळी घेण्यात आलेली नव्हती. सो अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची रात्रीच्या वेळी घेण्यात आलेली पहिलीच चाचणी त्या ठिकाणी आहे. DRDO डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून या क्षेपणास्त्राच्या चाचण्या घेता येतात. एकूण 4थी चाचणी होती, तर पहिली जून 2021 मध्ये. फक्त हे माहीत असू द्या की रात्रीच्या वेळी घेण्यात आलेली अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची ही पहिलीच चाचणी होती. अग्नी प्राईम हे स्वदेशी बनावटीचं जमिनीवर मारा करणारं त्या ठिकाणी आंतरखंडीय क्षेपणास्त्र त्या ठिकाणी आहे. 1000 ते 2000 किलोमीटर इतका त्याचा पल्ला आहे. 11,000 किलो इतकं वजन त्याचं आहे. 10.5 मीटर लांबी आणि त्याचा व्यास म्हणजे डायमीटर जो आहे तो 1.5 मीटर आहे. एकदा लांबी आणि व्यासबद्दल आयोगाने प्रश्न विचारला होता म्हणून थोडं मी दिलेलं आहे. रादर प्रश्न विचारताना एकतर चाचणीची तारीख विचारतात किंवा त्याचा पल्ला त्या ठिकाणी विचारत असतात किंवा प्रकार त्या ठिकाणी विचारत असतात. सो आपण 2 क्षेपणास्त्र बघितले. एक होतं अग्नी-1 क्षेपणास्त्र ज्याची चाचणी 1 जूनला घेतलेली आहे. त्याचा पल्ला 700 ते 1200 किलोमीटर आहे आणि जमिनीवर मारा करते. दुसरं क्षेपणास्त्र आपण बघितलं अग्नी प्राईम, ज्याची चाचणी 7 जूनला घेण्यात आलेली आहे, जे जमिनीवर मारा करतं आणि 1000 ते 2000 किलोमीटर पर्यंत रेंज असलेलं हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र त्या ठिकाणी आहे. येस. नंतर एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की भारत अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात ड्रोनची खरेदी त्या ठिकाणी करणार आहे. मी जेव्हा आंतरराष्ट्रीय सेक्शन त्या ठिकाणी घेतला होता त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की अमेरिकेकडून भारत त्या ठिकाणी काही ड्रोन्स खरेदी करणार आहे. साधारणपणे $3 अब्ज खरेदी करार असेल असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं, परंतु मध्यंतरी संरक्षण मंत्रालयानं प्रेस रिलीज केला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की अजून खरेदी किंमत किती आहे ह्याचा काय करार त्या ठिकाणी झालेला नाहीये. पण भविष्यात भारत अमेरिकेकडून ड्रोनची खरेदी करणार आहे. ड्रोन म्हणजे काय, तर हे एक अनमॅन्ड व्हेकल त्या ठिकाणी असतं जे जमिनीवरून त्या ठिकाणी ऑपरेट करता येऊ शकतं. सो याला केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिलेली आहे. ड्रोनचं नाव तुम्हाला माहित पाहिजे, MQ-9B
रिपर किंवा त्याला प्रिडेटर असं देखील त्या ठिकाणी म्हणतात. सो आयोग साधा सिंपल प्रश्न असा पण विचारू शकतं की भारत अमेरिकेकडून खालीपैकी कोणतं ड्रोन खरेदी करणार आहे, किंवा MQ-9B रिपर किंवा प्रिडेटर नावाचं ड्रोन भारत खालीपैकी कोणत्या देशाकडून खरेदी करणार आहे. सो अमेरिका देश आहे. अमेरिकेतली एक संरक्षण उत्पादन निर्मिती कंपनी आहे, तिचं नाव आहे जनरल ॲटॉमिक्स. सो जनरल ॲटॉमिक्स ही जी अमेरिकेतली कंपनी आहे ती या ड्रोनची निर्मिती करते. जर तुम्ही फोटो बघितले तर फोटो बघून तुम्हाला असं वाटू शकतं की हे एखादं विमान वगैरे आहे की काय. सो विमानाची रचना असल्यासारखं हे एक फार मोठं त्या ठिकाणी काय आहे तर एक ड्रोन त्या ठिकाणी आहे. रचना बघून तुम्हाला वाटू शकतं नक्कीच की हे एक मोठं त्या ठिकाणी विमान आहे, पण विमान नसून हे एक ड्रोन आहे. आणि हे एक अतिशय चांगल्या पद्धतीचा ड्रोन त्या ठिकाणी आहे. बरेच फायदे त्याच्या ठिकाणी आहेत. ओके, सो टोटल 31 ड्रोन त्या ठिकाणी खरेदी केले जाणार आहेत. हवाई सर्व्हिलन्ससाठी 16 वापरले जाणार आहेत आणि सागरी सर्व्हिलन्ससाठी 15 त्या ठिकाणी वापरले जाणार आहेत. सो बेसिकली हवाई सर्व्हिलन्सच्या माध्यमातून आजूबाजूच्या देशांकडून आपल्याला जे काही थ्रेट्स आहेत त्याची काळजी त्या ठिकाणी घेतली जाईल. प्लस सागरामध्ये देखील सर्व्हिलन्स करण्यासाठी ही ड्रोन्स त्या ठिकाणी वापरले जाणार आहेत. खरेदी किंमत अद्याप निश्चित नाही, अजून सुद्धा खरेदी करार त्या ठिकाणी झालेला नाही. एप्रिल 2022 मध्ये दोन देशांचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांची जी काही बैठक झाली त्या बैठकीच्या दरम्यान त्या ठिकाणी ड्रोन खरेदीच्या प्रस्तावावर चर्चा झालेली होती. फक्त अजून करार किती किमतीचा हे माहीत नाहीये. ओके, सो आपण हे जे काही प्रिडेटर MQ-9B नावाचं जे काही त्या ठिकाणी ड्रोन आहे त्याच्याबद्दल थोडं माहिती घेऊयात. ह्याला हंटर किलिंग ड्रोन असं देखील म्हणतात. 48 तास सलग उडण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. हे एक लष्करी प्रकाराचं ड्रोन आहे. ओके, उंचवर उडण्याची क्षमता आहे, समुद्र सपाटीपासून अतिशय उंचीवर उडण्याची क्षमता आहे. ह्याचा वापर समुद्री गस्त असेल, पाणबुडी विरोधी युद्ध असेल, लक्ष्याचा भेद करणं असेल, जमिनीवरील हल्ला करणं असेल. सो याच्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही क्षेपणास्त्र देखील बसवू शकता आणि क्षेपणास्त्राच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी जमिनीवर हल्ला देखील त्या ठिकाणी करू शकता. सो फक्त याचा वापर सर्व्हिलन्स करण्यासाठी नाही तर शत्रूंची जी काही जमिनीवरची ठिकाणं असतील किंवा शत्रूंना नामोहरम करण्यासाठी देखील या ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो. म्हणून आपण हे लष्करी ड्रोन आहे असं म्हणतात. कारण बेसिकली ड्रोनचा वापर जर आपण बघितलं तर आपण रेग्युलर यूजमध्ये त्या ठिकाणी जे काही लग्न वगैरे समारंभ असतं त्याच्यामध्ये शूटिंग वगैरे काढण्यासाठी या ड्रोनचा वापर केला जातो. परंतु हे एक लष्करी ड्रोन आहे, त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, येस. नंतर आहे एक महत्त्वाचा युद्ध सराव जो एका महत्त्वाच्या संघटनेनं ऑर्गनाईज त्या ठिकाणी केलेला आहे. त्या युद्ध सरावाचं नाव आहे एअर डिफेंडर. लक्षात ठेवा, एअर डिफेंडर हा नाटोनं आयोजित केलेला एक हवाई युद्ध सराव आहे आणि नाटोचा आजपर्यंतचा सर्वात मोठा हवाई युद्ध सराव त्या ठिकाणी आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो की एअर डिफेंडर नावाचा युद्ध सराव खालीपैकी कोणत्या संघटनेनं ऑर्गनाईज केला होता. कीवर्ड्समध्ये लक्षात ठेवा, नाटो इज इक्वल टू एअर डिफेंडर. आणि ह्याचं वैशिष्ट्य काय की आत्तापर्यंतचा नाटोचा हा सर्वात मोठा युद्ध सराव देखील त्या ठिकाणी आहे. नाटोमध्ये टोटल 31 मेंबर आहेत. 31 जो सदस्य झालेला आहे तो फिनलँड आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये मी ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये घेतलेलं आहे. NATO +5च्या संदर्भात भारताला जे काही सदस्यत्व मिळावं वगैरे त्याच्याबद्दल मी बरंच डिस्कशन त्या ठिकाणी केलेलं आहे. जर्मनीमध्ये हा युद्ध सराव त्या ठिकाणी झालेला आहे. 25 देशातील 250 विमानं त्या ठिकाणी सहभागी झालेले होते. ओके, सो दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. अगदी कीवर्ड्समध्ये सांगायचं तर 3 लक्षात ठेवा, नाटो, एअर डिफेंडर आणि जर्मनी. हे 3 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, येस. चलो, नंतर आहे INSV तारिणी नावाची एक व्हेझल आहे. ज्या व्हेझलच्या माध्यमातून भारतातल्या काही महिला जे काही पायलट्स हे आहेत, कॅप्टन्स आहेत, त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विश्वप्रदक्षिणा पूर्ण त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सो नौकेतून विश्वप्रदक्षिणा पूर्ण. ओके, INSV तारिणी. लक्षात ठेवा कोणत्या नौकेचं नाव आहे तर त्या नौकेचं नाव आहे INSV तारिणी असं नाव आहे. 188 दिवस त्या ठिकाणी लागले. 1700 सागर मैल अंतर इतकं आहे. गोवा ते रिओ दे जेनेरो असा त्या ठिकाणी प्रवास होता. रिओ दे जेनेरो हे ब्राझीलमधलं एक ठिकाण आहे. मोहिमेतील अधिकारी आहेत बघा, लेफ्टनंट कमांडर डिल्ना के, लेफ्टनंट कमांडर रूपा ए, अतुल सिन्हा, लेफ्टनंट कमांडर आशुतोष वर्मा आणि लेफ्टनंट अविरल केशव. ओके, सो फक्त
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की विश्व प्रदक्षिणा जी भारतातल्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केलेली आहे त्यासाठी जी काही नौका वापरण्यात आली त्या नौकेचं नाव काय आहे. ओके, सो INSV तारिणी, इंडियन नेव्हल सिस्टीम वेझल्स असं त्याचं पूर्ण नाव त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर आहे बघा वरुणास्त्र. वरुणास्त्र नावाच्या एका टॉर्पेडोचे यशस्वी चाचणी त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. सो बेसिकली हे काय आहे मी तुम्हाला सांगतो. सो बऱ्याच वेळेला आपल्या जहाजा जेव्हा समुद्रात प्रवास करत असतात तेव्हा दुसऱ्या देशांच्या पाणबुडींकडून आपल्या देशातल्या जहाजांना त्या ठिकाणी धोका असतो. सो दुसऱ्या देशांच्या पाणबुडींना नामोहरम करण्यासाठी त्या ठिकाणी भारतानं एक समुद्रात वापरलं जाणारं क्षेपणास्त्र विकसित केलेलं आहे. त्याचं नाव आहे वरुणास्त्र. ओके, सो महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. वरुणास्त्र 6 जून 2023 रोजी त्याची चाचणी घेण्यात आली. जहाजातून प्रक्षेपित केले जाणारं पाणबुडी विरोधी हेवी वेट टॉर्पेडो आहे. सो बेसिकली टॉर्पेडो म्हणजे काय तर असं एखादं क्षेपणास्त्र जे जहाजातून डागलं जातं. जेव्हा आपण एखादं क्षेपणास्त्र जमिनीवरून टाकतो त्याला आपण नॉमिनली क्षेपणास्त्र असं म्हणतो, परंतु तेच क्षेपणास्त्र जर आपण त्या ठिकाणी जहाजामधून प्रक्षेपित करत असू तर त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, टॉर्पेडो असं म्हटलं जातं. सो बेसिकली वरुणास्त्र काय आहे तर हे एक पाणबुडी विरोधी क्षेपणास्त्र आहे. तुम्हाला समजेल अशा भाषेत मी सांगतोय त्या ठिकाणी. अदरवाईज त्याचं जर विकिपीडियाला किंवा जर डिफेन्सच्या भाषेमध्ये जर सांगायचं असेल तर हे एक हेवी वेट अँटी सबमरीन टॉर्पेडो त्या ठिकाणी आहे. म्हणजे दुसऱ्या देशांच्या पाणबुडींच्या विरोधात हे क्षेपणास्त्र त्या ठिकाणी डागलं त्या ठिकाणी जाऊ शकतो. नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा विझाग म्हणजे आंध्र प्रदेशमधलं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी DRDOची ही जी काही संस्था आहे त्या संस्थेनं अशा प्रकारे या क्षेपणास्त्राचा विकास त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचं उत्पादन BDLनं म्हणजे भारत डायनामिक्स लिमिटेडने केलेलं आहे. 40 किलोमीटर पल्ला आहे, 1500 किलोमीटर इतकी रेंज आहे. ऑब्विसली हे जे त्या ठिकाणी पल्ला आहे तो छोटाच त्या ठिकाणी असते. 500-1000 किलोमीटर तर इतका नसणार आहे, कारण बेसिकली पाण्यातून ते ट्रॅव्हल करणार आहे त्यामुळे ते कमीच अंतरावर त्या ठिकाणी असणार आहे. परंतु 40 किलोमीटर टप्पा पण फार मोठा झाला. म्हणजे समजा एखादी इथं समुद्र आहे, समजा ह्या समुद्रावरती आपलं एखादं जहाज आहे आणि ह्या जहाजीच्या या ठिकाणी एखादी पाणबुडी जर अटॅक करणार असेल तर या ठिकाणाहून ते 40 किलोमीटर पर्यंत या पाणबुडीला त्या ठिकाणी अटॅक करू शकतं. एवढी क्षमता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे. ओके, सो वरुणास्त्र हे एक पाणबुडी विरोधी क्षेपणास्त्र त्या ठिकाणी आहे. 40 किलोमीटर इतका पल्ला आहे. भारत डायनामिक्स लिमिटेडने त्याचं उत्पादन त्या ठिकाणी केलेलं आहे. येस. नंतर आहे INS संशोधक. काय आहे हे INS संशोधक? हे एक लार्ज सर्वे वेझल आहे. लार्ज सर्वे वेझल म्हणजे काय तर समुद्रावरती त्या ठिकाणी आपल्याला कायम त्या ठिकाणी तयारीत राहणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळेला दुसऱ्या देशाकडून समुद्राच्या मार्गातून त्या ठिकाणी दहशतवादी किंवा लोक येऊ शकतात आणि आपल्या देशाला थ्रेट्स निर्माण करू शकतात. मग समुद्रावरती किंवा किनारी भागामध्ये गस्त घालण्यासाठी मोठ्या आकाराच्या ज्या काही गस्ती जहाज आहेत त्यांना लार्ज सर्वे व्हेझल्स म्हणतात. सो सर्वे म्हणजे गस्त घालणं, वेझल्स म्हणजे एखादं मोठं जहाजेसारखं दिसणारं वाहन. ओके, सो INS संशोधक काय आहे तर मोठ्या सर्वेक्षण जहाज प्रकल्पातील चौथं आणि शेवटचं जहाज त्या ठिकाणी आहे. अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर एवढं मोठं नाव लक्षात ठेवायची गरज नाहीये. INS संशोधक काय आहे तर हे एक लार्ज सर्वे वेझल्स आहे. अगदी छोट्या कीवर्ड्समध्ये लक्षात ठेवा. थोडक्यात गस्ती घालण्यासाठी किंवा समुद्रावरती लक्ष ठेवण्यासाठी हे जहाज त्या ठिकाणी वापरलं जाणार आहे. कटुपल्ली चेन्नई या ठिकाणी जे काही जहाज बांधणी क्षेत्र आहे तिथं त्याचं जलावतरण झालं, म्हणजे ती पाण्यात सोडण्यात आली. इथं तुम्हाला त्या ठिकाणी फोटो दिसत आहेत बघा. L&T लार्सन अँड टर्बो आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स, त्याला GRC असं म्हणतात, कलकत्ता, या दोघांनी मिळून याची काही त्या ठिकाणी बांधणी केलेली आहे. आणि हे एक भारताचं लार्ज सर्वे वेझल त्या ठिकाणी आहे, सर्वेक्षण त्या ठिकाणी करणार आहे. ओके, येस. नंतर आहे INS अंजदीप. लक्षात ठेवा INS अंजदीप काय आहे बघा. मग असे आपण काय बघितलं, वरुणास्त्र बघितलं. वरुणास्त्र काय आहे तर हे एक पाणबुडी विरोधी काम करणारं क्षेपणास्त्र आहे. आता आपण INS अंजदीप बघतोय. INS म्हणजे काय, बेसिकली भारताच्या नौदलामध्ये जी काही जहाजं समाविष्ट आहेत त्याला आपण INS म्हणतो बघा, इंडियन नेव्हल सिस्टीम. सो सगळे INS आहेत. याचा अर्थ INS अंशदीप म्हणजे काय, हे कुठलं तर एक त्या ठिकाणी काय आहे, जहाज आहे. परंतु हे जहाज कशाच्या विरोधात काम करतंय तर हे पाणबुडी विरोधी आहे आणि उथळ पाण्यातील त्या ठिकाणी जहाज आहे.
फॉर एक्झाम्पल एखादं त्या ठिकाणी सबमरीन भारताच्या जहाजावर अटॅक करणार असेल तर त्या पाणबुडीच्या विरोधात भारतामध्ये पण एखादं जहाज असावं म्हणून हे अंजदीप नावाचं जहाज विकसित करण्यात आलेलं आहे. सो बेसिकली वरुणास्त्र पाणबुडी विरोधी क्षेपणास्त्र आहे, तर INS अंजदीप हे पाणबिरोडी विरोधी काय आहे, जहाज त्या ठिकाणी आहे. बघा, अँटी सबमरीन वारफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट, याचा अर्थ काय, उथळ पाण्यामधलं असं पाणबिरोडी विरोधी जहाज जे त्या ठिकाणी काय आहे, युद्ध शस्त्रांनी ससज्ज त्या ठिकाणी आहे. म्हणजे ह्याच्यावर काही क्षेपणास्त्र ठेवलेले असू शकतात, याच्यावरती काही गन्स ठेवलेले असू शकतात, ज्याच्या माध्यमातून शत्रू राष्ट्राच्या जर पाणबुड्या आपल्या देशाच्या मध्ये एंट्री करत असतील तर त्यांना त्या ठिकाणी अटॅक करता येईल. ओके, सो हे देशातलं तिसरं स्वदेशी बनावटीचं पाणबुडी विरोधी उथळ पाण्यातील जहाज त्या ठिकाणी आहे. याच्या अगोदर INS अर्नाळा आणि INS एंड्रोथ नावाचे 2 पाणबुडी विरोधी जहाज त्या ठिकाणी भारतामध्ये किंवा नौदलामध्ये समाविष्ट झाले होते. आता INS अंजदीप त्या ठिकाणी समाविष्ट झालेला आहे. अगदी शॉर्टमध्ये लक्षात कुठेतरी लिहून ठेवायचं. मग अशा आपण बघितलं INS संशोधक हे काय आहे, एक लार्ज सर्वे वेझल आहे, शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं. आणि INS अंजदीप काय आहे, तर हे एक अँटी सबमरीन वॉरफेअर त्या ठिकाणी वॉटरक्राफ्ट त्या ठिकाणी आहे किंवा पाणबुडी विरोधी काम करणारे हे एक जहाज आहे. ओके, येतं पण जलावतरण कट्टुपल्ली या ठिकाणी झालं. गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स कोलकाता GRC नावाची संस्था आहे, त्यांनी याचा विकास केलेला आहे. याचं ओके, येस. नंतर आहे इंडस एक्स उपक्रम. हा इंडस एक्स उपक्रम आपण काय आहे बघूया. जर तुम्ही इंडस एक्सच्या शब्दाची फोड केली तर तुम्हाला लक्षात येतील ह्याच्यामध्ये 2 देशांची नावं त्या ठिकाणी दडलेली आहेत, IND आणि US. याचा अर्थ काय, इंडिया प्लस USA. एक्स म्हणजे एक्झरसाइज. सो इंडस एक्स काय आहे, तर अमेरिका आणि भारतानं एकत्र मिळून हा उपक्रम त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. ओके, सो हा उपक्रम जी सुरुवात कुठं झाली, वॉशिंग्टनला झाली. भारत आणि अमेरिका ह्या 2 संबंधित देश त्या ठिकाणी आहेत आणि या इंडस एक्स उपक्रमाचा उद्देश काय आहे, तर दोन्ही देशामध्ये जी काही संरक्षण नवोन्मेष परिसंस्था आहे, म्हणजेच डिफेन्स इनोव्हेशन इकोसिस्टीम आहे, त्यांच्यामध्ये भागीदारी वाढवणे. थोडक्यात डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये जे काही नाविन्यता आहे, जे काही इनोव्हेशन्स होत आहेत, त्यासाठी दोघे एकमेकाला त्या ठिकाणी भागीदारी त्या ठिकाणी वाढवणार आहेत. सो बेसिकली प्रश्न विचारताना इंडस एक्स हा उपक्रम खालीपैकी कोणत्या 2 देशांशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर भारत आणि अमेरिका. आणि याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, तर डिफेन्समध्ये जे काही नवीन नवीन संशोधन उपक्रम होत आहेत तर त्याच्यामध्ये हे देश एकमेकांना काय करणार आहेत, पार्टनरशिप त्या ठिकाणी वाढवणार आहेत. म्हणजे काय आहे, तर दोन्ही देशांमध्ये जेट इंजिन असतील, पायदळातली वाहनं असतील, लांब पल्ल्यांच्या तोफा असतील, यांच्या निर्मितीसाठी त्या ठिकाणी सहकार्य केलं जाणार आहे. सो बेसिकली हा डिफेन्सच्या संदर्भातला भारत आणि अमेरिकेंनी आखलेला एक उपक्रम त्या ठिकाणी आहे. येस. नंतर आहे ओशन रिंग ऑफ योगा. हे फार इंटरेस्टिंग आणि फार महत्त्वाचं ठीक आहे. सो ओशन रिंग वरनं तुम्हाला समजलं असेल की ओशन मध्ये रिंग कशाची तरी बनवलेली आहे. सो बेसिकली आपण पॅसिफिक रिंग ऑफ फायर तुम्ही बघितलं असेल. बघा, पॅसिफिक महासागराला लगत असणारी जी काही बेटं आणि देश आहेत तिथं मोठ्या प्रमाणात वोल्कॅनो आहेत आणि हे जागृत वोल्कॅनो आहेत, म्हणून त्यांना आपण पॅसिफिक रिंग ऑफ फायर त्या ठिकाणी म्हणत असतो. इथं आहे ओशन रिंग ऑफ योगा. याचा अर्थ काय, भारतीय नौदलाची काही जहाजं जी आहेत ती विविध देशांना भेट देतील आणि त्या ठिकाणी एक ओशन मध्ये रिंग तयार झाल्यासारखं जाईल. कारण बरेच बंदरं आजूबाजूला भारताच्या आहेत, तिथं भारताची काही नौदलातली जहाजं त्या ठिकाणी व्हिजिट देणार आहेत आणि हे कशाच्या निमित्तानं, तर योगाच्या निमित्तानं त्या ठिकाणी जातील. एकतर 2 देशांमध्ये एकता आणि एकात्मता वाढेल, प्लस योगाचा प्रसार त्या ठिकाणी होईल आणि त्याच्या निमित्तानं 2 देशांमधले संबंध आणखीन दृढ व्हायला त्या ठिकाणी मदत होईल. सो ओशन रिंग ऑफ योगामध्ये काय आहे, तर मी तुम्हाला एक फोटोग्राफ दाखवतो, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. भारताची हित आहे आपला भारत. भारताच्या शेजारी जे काही देश आहे त्या देशांमध्ये त्या ठिकाणी बेटं आहेत किंवा बंदरं त्या ठिकाणी आहेत. त्या बंदरांना त्या ठिकाणी भारतातल्या ज्या काही त्या ठिकाणी जहाजं आहेत ते त्या ठिकाणी व्हिजिट करणार आहेत. ओके, सो कुठल्या कुठल्या बंदरांना कुठली कुठली जहाजं भेट देणार आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण अशा प्रकारची काय झालेली आहे, त्या ठिकाणी ओशन रिंग ऑफ योगा त्या ठिकाणी तयार झालेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी भारताची जहाजं
त्या ठिकाणी त्या विशिष्ट बंदरांना भेट देतील आणि त्या ठिकाणी योगा किंवा दोन देशांमधले संबंध आणखीन कसे दृढ करता येतील हे त्या ठिकाणी प्रयत्न केले जाणार आहे. ओके, येस. सो आता बघूयात आपण थोडी इन्फॉर्मेशन, थोडी अंदाज तुम्हाला आला असेल काय प्रकार आहे. हे आयोजन करण्याचं निमित्त काय होतं, कारण आंतरराष्ट्रीय योग दिवस होता 2023चा. सगळ्यांना माहीत आहे 21 जून हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा केला जातो. या उपक्रमाची आखणी कोणी केली, ही कन्सेप्ट कोणाची होती याच्यावर आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं. ओशन रिंग ऑफ योगाचं आयोजन कोणी केलं होतं, तर केंद्रीय आयुष मंत्रालय. आयुर्वेद, योगा, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी ह्या जे काही ट्रेडिशनल उपचार पद्धती आहेत त्याच्या संदर्भात जे काय भारताचं मंत्रालय आहे त्या आयुष मंत्रालयाकडून. लक्षात ठेवा, इथं तुम्हाला पहिलाच ऑप्शन केंद्रीय आरोग्य मंत्रालय किंवा केंद्रीय संरक्षण मंत्रालय असं काहीतरी ऑप्शन देऊ शकतो, पण लक्षात ठेवा केंद्रीय आयुष मंत्रालयानं या ओशन रिंग ऑफ योगाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं होतं. आखणी केली होती आणि त्याचं आयोजन कोणी केलं होतं, तर भारतीय नौदलानं. सो बेसिकली अशा प्रकारची कन्सेप्ट होती आयुष मंत्रालयाची आणि त्याची अंमलबजावणी कोणी केली, तर भारतीय नौदलानं त्या ठिकाणी केलेली आहे. उद्देश देशाचे परराष्ट्र संबंध मजबूत करणं आणि राष्ट्रांमध्ये सुसंवाद वाढवणं. या निमित्तानं भारताची जहाजं दुसऱ्या देशातल्या बंदरांना भेट देतील, तिथं त्या ठिकाणी योगा करतील आणि दोन देशाचे एक कुठल्या तरी निमित्तानं त्या ठिकाणी काय होईल, परराष्ट्र संबंध आणि दोन देशांमध्ये सुसंवाद वाढतील. कारण जर तुम्ही लक्षात घेतलं तर हा उपक्रम का राबवला असेल, कारण या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाची थीम आहे वसुदेव कुटुंबकमांसाठी योगा. योगा फॉर वसुदेव कुटुंबकम. हे सगळं जे काही जग आहे ते एक कुटुंब आहे आणि आपल्याला कुटुंबाप्रमाणे त्या ठिकाणी राहायला पाहिजे. दोन देशांमध्ये संबंध मैत्रीपूर्ण झाले पाहिजेत आणि हा कुठेतरी मेसेज पोहोचवावा म्हणून या उपक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. हा उपक्रम म्हणजे एकता आणि एकतेचं प्रतीक त्या ठिकाणी आहे. हिंदी महासागर क्षेत्रात तैनात भारतीय नौदलाची जहाजे परदेशातील मैत्रीपूर्ण देशांच्या विविध बंदरांना भेट देऊन वसुधैव कुटुंबकमचा संदेश त्या ठिकाणी देतील. सो भारतीय नौदलाची हिंदी महासागर क्षेत्रामध्ये जी काही बेटं आहेत त्या महासागरातल्या बंदर आहे त्या बंदरांना भेट देतील आणि वसुधैव कुटुंबकमचा संदेश त्या ठिकाणी देणार आहे. सो बेसिकली इकडं कुठे गेलेलं नाही तर आजूबाजूलाच जो काही हिंदी महासागर आहे, इंडियन ओशन आहे, त्या इंडियन ओशनमध्येच जी काही त्या ठिकाणी बंदर आहे त्या बंदरांना त्या ठिकाणी भेट दिली जाणार आहे. सो तुमच्या नोट्समध्ये मी एक टेबल पण दिलेलं आहे बघा, की कुठली बंदरं कुठली जहाजं कुठल्या बंदरांना त्या ठिकाणी भेट देणार आहेत. ओके, सो हे मला असं वाटतं की खूप कॉम्प्लिकेटेड राहील थोडं लक्षात ठेवायला, पण आयोग मला वाटत नाही की खूप मोठ्या लेवलला याच्याबद्दल प्रश्न विचारेल. एक ओशन रिंग ऑफ योगा काय कन्सेप्ट आहे किंवा त्याचं आयोजन कोणी केलं होतं हेच प्रश्न विचारण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त आहे. पण लक्षात ठेवा इथं मी बंदरांची नावं दिलेली आहेत आणि तिकडं भारतातल्या नेव्हल शिप्स त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. सो चट्टोग्राम नावाचं बंदर आहे बांगलादेशमध्ये, तिथं INS किल्तान त्या ठिकाणी भेट देणार आहे. नंतर आहे सफागा नावाचं बंदर, जिथं INS चेन्नई जाणार आहे. नंतर आहे जकार्ता जे इंडोनेशियामध्ये आहे, तिथं INS शिवालिक त्या ठिकाणी भेट देणार आहे. नंतर आहे मोंबासा जे केनियामधलं ठिकाण आहे, तिथं INS सुनैना त्या ठिकाणी जाणार आहे. इथं थोडा प्राथंत्र्याचा भाग आहे, जमलं तर ठीकच आहे. ओके, नंतर आहे टोमासिना जे मादागास्करमधलं बंदर आहे, तिथं त्रिशूल भेट देणार आहे. नंतर आहे मस्कत जे ओमानमधलं आहे, तिथं INS तरकश त्या ठिकाणी जाणार आहे. नंतर आहे कोलंबो श्रीलंकेमधलं, तिथं INS वागीर नावाची पाणबुडी आहे ती त्या ठिकाणी जाणार आहे. नंतर आहे फुकेत जे थायलंडमध्ये आहे, तिथं सुमित्रा नावाची त्या ठिकाणी जहाज जाणार आहे. नंतर आहे UAE मधलं दुबई, तिथं INS ब्रह्मपुत्रा त्या ठिकाणी जाणार आहे. नंतर आहे मलेशिया, तिथं त्या ठिकाणी INS शरयू जाणार त्या ठिकाणी आहे. सो जर तुम्ही बघितलं तर इथं आपला भारत आहे आणि भारतामध्ये हा जो काही हिंदी महासागर आहे, हिंदी महासागरामध्ये जी काही बेटं आहे त्या बंदर आहे त्या बंदरांना भारतातली विविध जहाजं त्या ठिकाणी भेट देणार आहेत, बेसिकली वसुदेव कुटुंबकमसाठी. ओके, आलं लक्षात सगळ्यांना काय प्रकार आहे. चलो, नंतर आहे प्रोजेक्ट आकाश तीर. ओके, सो आकाश तीर या शब्दावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलं असेल की भारताची जी काही लष्कर आहे त्या लष्कराला हवाई किंवा हवेतून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थ्रेट्स आहेत. मध्यंतरी जम्मू काश्मीर मध्ये त्या ठिकाणी काही दहशतवाद्यांनी ड्रोनच्या माध्यमातून भारताच्या लष्कराची जी काही तळं आहेत त्याच्यावर अटॅक केलेला होता किंवा दुसऱ्या देशांची विमानं किंवा क्षेपणास्त्र आपल्या देशातल्या जी काही लष्कराची तळं आहेत त्याला त्या ठिकाणी टार्गेट करू शकतात. म्हणून भारतीय लष्कराची तळं असतील किंवा भारतीय लष्कराचं संरक्षण करण्यासाठी हा प्रोजेक्ट आकाश तीर त्या ठिकाणी
आखण्यात आलेला आहे, जिथं लष्कराला त्या ठिकाणी हवाई संरक्षण त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. सो भारतीय लष्करासाठी लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्रोजेक्ट आकाश तीर कोणत्या संरक्षण दलासाठी आहे. सो इंडियन आर्मी. लक्षात ठेवा, भारतीय लष्करासाठी विकसित केली जाणारी म्हणजे भविष्यात केली जाणारी स्वयंचलित हवाई संरक्षण नियंत्रण आणि अहवाल प्रणाली, ऑटोमेटेड एअर डिफेन्स कंट्रोल. सो बेसिकली आकाश तीर काय आहे तर एक एअर डिफेन्स कंट्रोल त्या ठिकाणी आहे, जिथं काही क्षेपणास्त्र जमिनीवर ठेवले जातील आणि जर दुसऱ्या देशांची विमानं, दुसऱ्या देशांची क्षेपणास्त्र, दुसऱ्या देशांचे ड्रोन जर एका विशिष्ट ठिकाणी आले तर त्यांना हवेतच नष्ट करण्याची क्षमता या प्रोजेक्ट आकाश तीरमध्ये त्या ठिकाणी असणार आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या संदर्भात दोघांनी हा करार त्या ठिकाणी केलेला आहे. 1982 कोटी रुपयांचा हा करार त्या ठिकाणी आहे. सो इथं लक्षात आले बघा, आकाश तीर म्हणजे काय तर कंप्लीट एअर डिफेन्स कव्हर त्या ठिकाणी असणार आहे. सो बेसिकली भारतीय लष्करासाठी विकसित करण्यात येणारी ही एक एअर डिफेन्स कंट्रोल सिस्टीम त्या ठिकाणी आहे. ओके, येस. आता आपण संक्षिप्त घडामोडी बघूया, ज्याच्यामध्ये वन लाइनरच्या दृष्टीने काही घडामोडी महत्त्वाच्या आहेत. येस, भारत, फ्रान्स आणि UAE यांनी एक सागरी भागीदारी सरावाची पहिली आवृत्ती त्या ठिकाणी पार पडलेली आहे. त्याचं नाव आहे ओमानचे आखात. ओमानच्या आखातामध्ये त्या ठिकाणी भारत, फ्रान्स आणि UAE यांच्यामध्ये एक मेरीटाईम पार्टनरशिप सराव त्या ठिकाणी झालेला आहे आणि याच्यामध्ये भारताची INS तर्कश नावाचं जहाज त्या ठिकाणी सहभागी झालं होतं. एकोविरिन नावाचा जो काही युद्ध सराव आहे तो भारत आणि मालदीव या देशांच्या दरम्यान पार पडत असतो. यावर्षी भारतामध्ये उत्तराखंडमधल्या चौबाटिया या ठिकाणी हा युद्ध सराव पार पडला. नंतर एकथा नावाचा एक त्या ठिकाणी सराव आहे, तो पण भारत आणि मालदीवच्या दरम्यानच त्या ठिकाणी पार पडलेला आहे. पण एकोविरिन हा एक लष्करी सराव त्या ठिकाणी आहे, तर एकता जो आहे तो त्या ठिकाणी काय आहे तर तो एक नौदलाचा सराव आहे असं म्हणू शकतो. कारण भारतीय नौदलाचे गोताखोर आणि सागरी कमांडो प्लस मालदीवचं राष्ट्रीय संरक्षण दल. थोडक्यात तुम्हाला एवढ्या डिटेलमध्ये प्रश्न विचारत नाहीत, तुम्हाला फक्त एवढंच माहीत पाहिजे की भारत आणि मालदीवच्या दरम्यान कोणकोणते युद्ध सराव त्या ठिकाणी झालेले आहेत. एक आहे एकोविरिन जो फार ट्रेडिशनल त्या ठिकाणी आहे आणि दुसरा आहे एकता. एकोविरिन आणि एकता शब्द लक्षात ठेवायला पण तसेच सोपे आहेत. नंतर आहे कोमोडो बहुपक्षीय नौदल सराव. म्हणजे काय, तिथं बऱ्याच देशांचं नौदल त्या ठिकाणी सहभागी झालं होतं. ते कुणी ऑर्गनाईज केलं होतं तर इंडोनेशियानं कोमोडो नावाचा एक बहुपक्षीय नौदल सराव आयोजित केला होता, ज्याच्यामध्ये भारताची INS सातपुडा त्या ठिकाणी सहभागी झालेली होती. नंतर मंगोलिया इथे एक युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता, त्याचं नाव आहे खान क्वेस्ट. ओके, सो लक्षात ठेवा, इथं प्रश्न विचारताना तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, कोमोडो कुणी ऑर्गनाईज केला इंडोनेशिया आणि खान क्वेस्ट कुणी ऑर्गनाईज केलेला आहे तर मंगोलिया. इथंच प्रश्न विचारण्याची शक्यता थोडी जास्त आहे. नंतर आहे बघा फिनलँड, जो नाटोचा नवीन सदस्य त्या ठिकाणी झालेला आहे. त्याच्या संरक्षणासाठी नाटोनं एक युद्ध सराव आयोजित केला होता, त्याचं नाव आहे आर्टिक चॅलेंज. मग अशा आपण बघितलं नाटोनं एक आत्तापर्यंत सर्वात मोठा हवाई युद्ध सराव केला, त्याचं नाव बघितलं आपण एअर डिफेंडर. सो फिनलँडच्या संरक्षणासाठी नाटोनं एक युद्ध सराव आयोजित केला होता, त्याचं नाव होतं आर्टिक चॅलेंज. येस. नंतर भारतीय सैन्यानं म्हणजे भारतीय लष्करानं पूर्व लडाखमध्ये, जिथं मोठ्या प्रमाणात चायना त्या ठिकाणी मध्यस्थी करत राहतं, त्या पूर्व लडाखमध्ये एक लष्करी सराव आयोजित केला होता, त्याचं नाव होतं अग्निस्त्र वन. लक्षात ठेवा, अग्निस्त्र वन हा भारतीय आर्मीनं पूर्व लडाखमध्ये आयोजित केलेला युद्ध सराव त्या ठिकाणी होता. नंतर भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान संरक्षण औद्योगिक सहकार्यासाठी महत्वाकांक्षी आराखडा निश्चित करण्यात आलेला आहे डिफेन्स इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनसाठी. म्हणजे डिफेन्सच्या संदर्भात जे काही महत्त्वाची उत्पादनं असतील किंवा वाहनं असतील, क्षेपणास्त्र असतील, इथं दोन्ही देशांचे जे काही महत्त्वाच्या कंपनी आहेत ते एकमेकांसोबत करार करतील आणि त्यांचं उत्पादन त्या ठिकाणी करतील. नंतर प्रोजेक्ट 75-1 अंतर्गत 6 पाणबुडींच्या निर्मितीसाठी मुंबईमधील जे काही माझगाव डॉक आहे, जी एक जहाज निर्मिती कंपनी आहे, त्या कंपनीसोबत 43,000 कोटी रुपयांचा करार एका जर्मनीमधल्या कंपनीनं केलेला आहे, त्याचं नाव आहे थिसेन ग्रुप मरीन सिस्टीम्स. म्हणजे काय, थिसेन ग्रुप नावाची जी काही जर्मनीमधली कंपनी आहे ती आपल्या माझगाव डॉकसोबत येऊन प्रोजेक्ट 75-1 अंतर्गत 6 पाणबुड्यांची निर्मिती त्या ठिकाणी करणार आहे.
नंतर कम्युनिकेशन झोन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट बटालियन, म्हणजे भारतीय लष्करामध्ये अशा प्रकारचं एक डिपार्टमेंट आहे किंवा बटालियन आहे. त्या बटालियनच्या पहिल्या महिला अधिकारी त्या ठिकाणी आहेत कर्नल सुचिता शेखर. ओके, सो कर्नल सुचिता शेखर यांनी कम्युनिकेशन झोन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट बटालियनच्या कार्यभार स्वीकारणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी त्या ठिकाणी ठरलेल्या आहेत. नंतर शौर्य पदक मिळवणारी पहिली महिला हवाई दल अधिकारी, म्हणजे हवाई दलातली पहिली महिला जिला त्या ठिकाणी शौर्य पदक मिळालं, त्यांचं नाव आहे दीपिका मिश्रा आणि त्या हवाई दलामध्ये विंग कमांडर म्हणून त्या ठिकाणी काम करतात. ओके, नंतर गिर्यारोहणाचा कोर्स पूर्ण करणारी पहिली महिला NCC कॅडेट, म्हणजे नॅशनल कॅडेट कॉप्स सगळ्यांना माहिती आहे, ती कुठली आहे? शालिनी सिंग. सो लक्षात ठेवायला थोडे काही अवघड नाव आहेत. ओके, इथं सुचिता शेखर बघितलं तर तुम्ही मेकॅनिकल झोन कम्युनिकेशन झोन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट हा शब्द लक्षात ठेवा. इथं दीपिका मिश्रा तर शौर्य पदक लक्षात ठेवा. शालिनी सिंग म्हटल्यानंतर NCC कॅडेट हा शब्द लक्षात ठेवा. ओके, नंतर खैबर नावाचं एक लांब पल्ल्याचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, त्याची चाचणी इराण या देशाने त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्याचा पल्ला आहे 2000 किलोमीटर. सो खैबर इराण हे शब्द तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचा आहे. नंतर देशांच्या युद्धनौकावर, आपले जे काही देशातल्या युद्धनौका आहेत रशियाच्या देशांच्या युद्धनौकावर हायपरसोनिक झिरकॉन नावाचं क्षेपणास्त्र तैनात करणारा देश रशिया. रशियानं झिरकॉन नावाची क्षेपणास्त्र विकसित केलेली आहे, ती त्यांच्या देशातल्या युद्धनौकांवर त्या ठिकाणी असणार आहे. सो खैबर इराणचा आहे, झिरकॉन रशियाचा आहे, हे कीवर्ड्स त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. नंतर भारतीय नौदलानं एक ऑपरेशन राबवलं, त्याचं नाव आहे CBG कॅरियर बॅटल ग्रुप, आणि ह्याचं आयोजन त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये INS विक्रांत आणि INS विक्रमादित्य ह्या ज्या काही दोन भारताच्या विमानवाहू नौका आहे त्या ठिकाणी सहभागी झालेल्या होत्या. नंतर भारतानं एका देशाला एक युद्धनौका गिफ्ट त्या ठिकाणी केलेली आहे. सो भारतानं व्हिएतनाम नावाचा देश आहे त्याला INS किरपान नावाची युद्धनौका जी आहे ती गिफ्ट केलेली आहे. किरपान ही खुकरी वर्गातील लहान क्षेपणास्त्र युद्धनौका त्या ठिकाणी आहे. ओके, सो फक्त कीवर्ड्स माहीत असू द्या. व्हिएतनाम नावाचा देश आहे त्याला भारतानं कोणती युद्धनौका गिफ्ट केलेली आहे? INS किरपान. ओके, यस. नंतर भारताच्या नौदलाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतीय नौदलानं लडाख या ठिकाणी जुली लडाख म्हणजेच हॅलो लडाख नावाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला होता. आणि मला असं वाटतं की इथं आयोग प्रश्न विचारताना तुम्हाला हाच प्रश्न विचारू शकतो की हॅलो लडाख किंवा जुली लडाख नावाचा कार्यक्रम खालीपैकी कोणत्या संरक्षण दलानं आयोजित केला? तर तो आयोजित केला आहे भारतीय नौदलानं. भारताच्या नौदलाबरोबर अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी हा जुली लडाख नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नंतर आहे एकात्मिक सिम्युलेटर कॉम्प्लेक्स ध्रुव. सो ध्रुव नावाचं एक सेंटर आहे जिथं इंटिग्रेटेड सर्व्हिसेस त्या ठिकाणी नौदलासाठी प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. कोची हे नौदलाचं दक्षिण कमांड जे आहे तिथं त्या ठिकाणी एकात्मिक सिम्युलेटर कॉम्प्लेक्स बनवलं जाणार आहे, त्याचं नाव ध्रुव असं ठेवण्यात आलेलं आहे. राजनाथ सिंह जे आपले संरक्षण मंत्री आहेत त्यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. नंतर फार महत्त्वाची गोष्ट आहे, भारतीय हवाई दलाचं एक लढाऊ विमान आहे, त्याचं नाव आहे तेजस. त्याला LCA असं देखील म्हटलं जातं, लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट. म्हणजे काय? हलकं लढाऊ विमान. ओके, किंवा लढाऊ विमान जे आहे ते हलक्या वजनाचं आहे. त्यासाठी लागणारे एक इंजिन आहे, त्या इंजिनचं नाव आहे F414. आणि ह्या इंजिनसाठी त्या ठिकाणी भारतानं एका कंपनीसोबत त्या ठिकाणी करार करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ती कंपनी आहे जनरल इलेक्ट्रिक एरोस्पेस, GEA. ओके, सो जनरल इलेक्ट्रिक एरोस्पेस आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL ह्या दोन कंपन्या आहेत. ह्या दोन कंपन्यांनी करार केलेला आहे, ज्या कराराच्या माध्यमातून तेजस नावाचं जे काही लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट आहे त्यासाठी त्या ठिकाणी F414 इंजिनची निर्मिती केली जाणार आहे. सो माहिती असू द्या, हे प्रश्न फार महत्त्वाचा आहे, याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो की तेजससाठी लागणाऱ्या इंजिनची निर्मिती करण्यासाठी कोणकोणत्या कंपन्यांनी करार केलेला आहे. जनरल इलेक्ट्रिक एरोस्पेस जी अमेरिकेतली कंपनी आहे आणि दुसरी आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. नंतर आहे बघा साहसी शहीदांचा, जे काही शहीद झालेले आपले जवान आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी एक बलिदान स्तंभ त्या ठिकाणी उभा केला जाणार आहे. आणि तो कुठे उभा केला जाणार आहे?
श्रीनगर या ठिकाणी हा बलिदान स्तंभ उभा केला जाणार आहे. इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ही आहे की हा बलिदान स्तंभाचं जी काही पायाभरणी म्हणजे फाउंडेशन स्टोन किंवा कोनशिला जी आहे ती कुणी रचलेली आहे, तर अमित शहा. इथं तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बलिदान स्तंभाची पायाभरणी खालीपैकी कोणाच्या हस्ते करण्यात आली. त्यातलं पहिलाच ऑप्शन असू शकतो केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग. पण लक्षात ठेवा, संबंधित मंत्री जरी त्या ठिकाणी राजनाथ सिंग असले तरी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते या बलिदान स्तंभाची पायाभरणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणजे भविष्यात हा स्तंभ उभारला जाणार आहे. किंवा दुसरा प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की बलिदान स्तंभ त्या ठिकाणी कुठं उभारला जाणार आहे, तर जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर या ठिकाणी हा बलिदान स्तंभ उभारला जाणार आहे. नंतर सिप्री नावाची एक संस्था आहे, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. ती वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल त्या ठिकाणी रिलीज करत असते. नुकताच त्यांनी एक अहवाल तयार केला, त्याच्यामध्ये आण्विक शस्त्रास्त्रांचा म्हणजे न्यूक्लिअर वेपन्सचा साठा कोणत्या देशांकडे जास्त आहे त्याची आकडेवारी त्यांनी रिलीज केली. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की रशिया या देशाकडे सगळ्यात जास्त न्यूक्लिअर वेपन्स आहेत आणि हा आकडा फार मोठा आहे, 4489. आता ह्याच्यामध्ये फार मोठा डिफरन्स असू शकतो, परंतु तुम्हाला प्रश्न विचारताना हाच विचारला जाऊ शकतो की सिप्रीच्या अहवालानुसार सर्वात जास्त शस्त्रास्त्रांचा साठा किंवा आण्विक शस्त्रास्त्रांचा साठा असणारा देश कुठला, तर रशिया. 2 नंबरला आहे अमेरिका, 3 नंबरला आहे चीन. भारत आणि पाकिस्तानची फक्त तुलना करण्यासाठी मी आकडेवारी दिलेली आहे. पाकिस्तानमध्ये त्या ठिकाणी आहेत 170, जो भारतापेक्षा आकडा त्या ठिकाणी कमी, त्या ठिकाणी जास्त आहे. ओके, सो भारतामध्ये पाकिस्तानच्या तुलनेमध्ये न्यूक्लिअर वेपन्स कमी आहेत असा सिप्रीचा अहवाल त्या ठिकाणी सांगतोय. आणि ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. जो देश सगळ्याच बाबतीत आपल्यापेक्षा लहान असताना देखील त्याच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स जास्त आहेत आणि हा आपला शेजारी चांगलाच तर गोष्ट वेगळी असते, परंतु हा चांगला शेजारी आपला चांगला नाही आहे, कधी पण आपल्याकडं न्यूक्लिअर वेपन्सचा अटॅक त्या ठिकाणी करू शकतो. 6-7 जरी न्यूक्लिअर वेपन्स या संस्थेच्या अहवालानुसार त्यांच्याकडे जास्त असले तरी हे डेंजरस आहे. मुळात त्यांनी आपली या बाबतीत बरोबरी केलीच, हीच चिंतेची बाब त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर आहे सोल ऑफ स्टील. काय आहे बघूयात आपण हे सोल ऑफ स्टील. तर भारताचं लष्कर जे आहे ते एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये त्या ठिकाणी भारतातल्या सैनिकांना त्या ठिकाणी करत असतो. सियाचीन नावाचा असा एक प्रदेश आहे जो जगातली सर्वात उंचीवरील युद्धभूमी त्या ठिकाणी समजली जाते आणि तिथं वेदर कंडिशन्स जे आहेत त्या अतिशय एक्स्ट्रीम्स असतात. आपल्याला नॉर्मल थंडीचे दिवस सहन होत नाही, तर तिथं 24 तास 24 महिने त्या ठिकाणी 12 महिने त्या ठिकाणी थंडी असते किंवा बर्फ त्या ठिकाणी पडत असतो. नॉर्मल आपण त्या ठिकाणी राहू शकत नाहीत. फ्रॉस्ट बाईट असेल किंवा तिथं राहणं हे फार मुश्किलीच असतं. अशा कंडिशनमध्ये भारतातल्या लष्कराच्या जवानांना त्या ठिकाणी तयार करण्यासाठी हा सोल ऑफ स्टील कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. एखाद्या उच्च उंचीवरील सहनशक्तीची चाचणी घेण्यासाठी भारतीय लष्करानं आयोजित केलेला हा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. म्हणजे एखाद्या उंचीवरती ठिकाणी किती वेळ तग धरू शकतात यासाठी ही चाचणी त्या ठिकाणी आहे. नंतर आहे प्रोजेक्ट संजय. प्रोजेक्ट संजय काय आहे, तर स्वतःला भविष्यासाठी तयार करण्यासाठी भारतीय लष्करानं आखलेला कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. सो भविष्यात युद्धाचं जे स्वरूप आहे ते बदललं जाऊ शकतं आणि त्यासाठी भारतीय लष्कर तयार असावं म्हणून त्या ठिकाणी प्रोजेक्ट संजय भारतीय लष्करानं त्या ठिकाणी आखलेला आहे. ओके, येस. आता नेहमीप्रमाणे आपण एकदा क्विक रिव्हिजनकडे येऊयात. जो आपला फार महत्त्वाचा भाग आहे, कुणीही हे क्विक रिव्हिजन स्किप त्या ठिकाणी करत नका. ओके, येस. सो आपण परत एकदा फास्ट एकदा बघूयात. अग्निवन हे जमिनीवर हल्ला करणारं एक क्षेपणास्त्र आहे, ज्याची चाचणी 1 जूनला झाली. अब्दुल कलाम बेट ओडिशा इथं 700 ते 1200 किलोमीटर पल्ला त्या ठिकाणी आहे. अग्नि प्राईमची चाचणी 7 जूनला झाली बालासोर ओडिशा इथं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रात्रीच्या वेळी चाचणी झालेली ही पहिलीच वेळ आहे. ह्याचा पल्ला जो आहे तो 1000 ते 2000 किलोमीटर आहे. 11000 किलो इतकं वजन आहे. हे पण क्षेपणास्त्र जमिनीवर मारा त्या ठिकाणी करतं. नंतर भारत अमेरिकेकडून काही ड्रोनची खरेदी करणार आहे. त्या ड्रोनचं नाव आहे MQ-9B रिपर किंवा त्याला प्रिडेटर असं म्हणतात. या ड्रोनची निर्मिती अमेरिकेतली जनरल ॲटॉमिक्स नावाची कंपनी त्या ठिकाणी करते. ह्याच्यासाठी जो काही खरेदी करार आहे त्याची पैशाची किंमत जी आहे ते अजून निश्चित करण्यात आलेली नाही आहे. हे एक हंटर किलिंग ड्रोन समजलं जातं. 48 तास ह्याची उडण्याची क्षमता आहे. समुद्रसपाटीपासून उंचीवर हे उडू शकतं. प्लस हे लष्करी ड्रोन आहे. याचा अर्थ फक्त सर्व्हिलन्स नाही तर शत्रूला नष्ट करण्यासाठी देखील ह्याचा वापर त्या ठिकाणी होऊ शकतो. नाटोनं आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई सराव जो आहे तो एअर डिफेंडर या नावानं ऑर्गनाईज करण्यात आला होता जर्मनी या ठिकाणी. नंतर INSV या तारिणी नावाच्या नौकेतून
भारतातल्या नौदलाच्या काही अधिकाऱ्यांनी विश्व प्रदक्षिणा त्या ठिकाणी केलेली आहे. 1700 सागरी मैल इतकं अंतर आहे गोवा ते रिओ दे जानेरो असा त्या ठिकाणी प्रवास केला. वरुणास्त्र हे एक पाणबिरोडी विरोधी टॉर्पेडो त्या ठिकाणी आहे. 40 किलोमीटर पल्ला त्या ठिकाणी आहे. त्याची यशस्वी चाचणी 6 जूनला त्या ठिकाणी झालेली आहे. INS संशोधक हे भारतीय लष्करातलं एक लार्ज सर्वे वेझल्स त्या ठिकाणी आहे. चौथा आणि शेवटचा आहे कट्टू, त्याचं जलावतरण करण्यात आलं. LNT आणि GRSCने त्याची निर्मिती केलेली आहे. मग अशा आपण बघितलं वरुणास्त्र जे एक पाणबुडी विरोधी टॉर्पिडो किंवा क्षेपणास्त्र आहे आणि INS अंजदीप काय आहे तर हे पाणबुडी विरोधी काय आहे जहाज त्या ठिकाणी आहे. पाणबुडीच्या विरोधात काम करणारे हे जहाज आहे ज्याच्यावर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र असतील, बंदुका वगैरे त्या ठिकाणी बसवल्या जातील. अशा प्रकारचं हे तिसरं जहाज आहे. अर्नाळा आणि एंड्रोथ याच कॅटेगरीतली जहाजं भारताच्या नौदलामध्ये समाविष्ट त्या ठिकाणी झालेले आहे. GRCने त्याची निर्मिती केली आहे. कटुपल्ली इथं त्याचं जलावतरण त्या ठिकाणी झालेलं आहे. भारत आणि अमेरिकेनं संरक्षण नवोन्मेष परिसंस्थेमध्ये भागीदारी वाढवण्यासाठी इंडस एक्स नावाचा उपक्रम त्या ठिकाणी आखलेला आहे. ओशन रिंग ऑफ योगा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं वसुधैव कुटुंबकांचा संदेश सर्व जगभरामध्ये पोहोचवण्यासाठी हिंदी महासागरामध्ये तैनात असलेल्या ज्या काही भारतीय जहाजं आहेत ती विविध बंदरांना त्या ठिकाणी भेट देणार आहे. टोटल 10 जहाजं 10 बंदरांना त्या ठिकाणी भेट देणार आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला 10 बंदरं कुठलं आहेत आणि तिथं कुठली कुठली जहाजं त्या ठिकाणी भेट देणार आहेत हे तुम्हाला सांगितलेलं आहे. रिव्हिजनसाठी तुमच्या नोट्समध्ये पण हे सगळं डिटेलमध्ये आहे. नंतर आहे प्रोजेक्ट आकाश. तर ही भारतीय लष्करासाठी विकसित करण्यात आलेली हे एक ऑटोमेटेड एअर डिफेन्स कंट्रोल सिस्टीम आहे. कारण भारतीय लष्करा हवेतून त्या ठिकाणी थ्रेट्स आहेत आणि हे थ्रेट्स कुठेतरी थांबावे, त्याला कंट्रोल यावा म्हणून अशा प्रकारचं प्रोजेक्ट आकाश तीर त्या ठिकाणी आहे. नंतर भारत, फ्रान्स आणि UAEनं एक सागरी भागीदारी सराव आयोजित केला ओमानच्या आखातमध्ये. तिथं INS तरकश सहभागी झाली होती. भारत आणि मालदीवच्या दरम्यान 2 युद्ध सराव पार पडले. एक आहे एक्युवेरिन, दुसरा आहे एकता. कोमोडो नावाचा नौदल सराव इंडोनेशियानं आयोजित केला. मंगोलियानं खान क्वेस्ट नावाचा युद्ध सराव त्या ठिकाणी आयोजित केलेला होता. फिनलँडच्या संरक्षणासाठी नाटोनं आर्टिक चॅलेंज नावाचा युद्ध सराव आयोजित केला. भारतीय सैन्यानं पूर्व लडाखमध्ये अग्निस्त्र 1 नावाचा युद्ध सराव आयोजित केलेला होता. प्रोजेक्ट 75-1 अंतर्गत 6 पाणबुडींच्या निर्मितीसाठी माझगाव डॉकसोबत थिसेन ग्रुप नावाची जर्मनीमधली कंपनी आहे त्यांनी 43,000 कोटी रुपयांचा करार त्या ठिकाणी केलेला आहे. नंतर शौर्य पदक मिळवणाऱ्या पहिल्या हवाई दलातल्या अधिकारी आहे दीपिका मिश्रा. गिर्यारोहणाचा कोर्स पूर्ण करणारी पहिली महिला NCC कॅडेट आहे शालिनी सिंग. खैबर नावाचं क्षेपणास्त्र आहे इराणचं. झिरकॉन नावाचं क्षेपणास्त्र आहे रशियाचं. नौदलानं CBG नावाचा एक युद्ध सराव आयोजित केला होता. त्याच्यामध्ये विक्रांत आणि विक्रमादित्य नावाच्या भारतीय नौदलाच्या युद्धनौका सहभागी त्या ठिकाणी झाल्या होत्या. व्हिएतनामला भारतानं INS किरपान नावाचं युद्धनौका त्या ठिकाणी दिलेली आहे. भारतीय नौदलाबद्दल जागरूकता निर्माण्यासाठी जुली लडाख नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोची हे नौदलाचं जे दक्षिण कमांड आहे तिथं ध्रुव नावाचं एकात्मिक सिम्युलेटरी कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी विकसित करण्यात आलेलं आहे. तेजस हे हलकं लढाऊ विमान जे आहे त्यासाठी जी काही इंजिन आहे त्या इंजिनच्या संयुक्त निर्मितीसाठी भारतातलं HAL आणि अमेरिकेतल्या जनरल इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीनं त्या ठिकाणी करार केलेला आहे. श्रीनगर इथं बलिदान स्तंभाची पायाभरणी त्या ठिकाणी अमित शहा यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. सिप्री नावाच्या संस्थेच्या अहवालानुसार रशियामध्ये सर्वात जास्त आण्विक शस्त्रास्त्र आहे तर पाकिस्तानमध्ये भारताच्या तुलनेमध्ये जास्त आहेत. सोल ऑफ स्टील हा एक भारतीय लष्कराचा कार्यक्रम आहे. उच्च उंचीवरील सहनशक्तीची चाचणी करण्यासाठी हा प्रोग्राम त्या ठिकाणी आखण्यात आला आणि भारतीय लष्कराला भविष्यातील सगळ्या युद्धनीतीसाठी तयार राहावं म्हणून त्या ठिकाणी भारतीय लष्कर प्रोजेक्ट संजय त्या ठिकाणी आखलेला होता. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.